काढणार मोर्चा. नाशिकच्या बैठकीत राजेंचा इशारा. मराठा आर्मीचे संस्थापक अर्जुनराजे भोसले यांनी गनिमी कावा आणि ठोक मोर्चा या विषयावर नाशिकमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी अर्जुनराजे भोसले यांचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय संभाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा आर्मीचे संस्थापक अर्जुनराजे भोसले यांचे स्वागत कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेक उपस्थित युवकांनी अर्जुनराजे भोसले यांच्या समोर आपले विचार मांडले. आपली महाराजांची एक टीम तयार करायची. ती टीम अशी असेल की भल्या भल्यांना घाम पुढेल. ज्यावेळी ती टीम चालेल त्याच्याकडे आदराने लोक बघतील. प्रत्येक समाजाचा लोक म्हणतील अरे हे मराठा आर्मीचे लोक आहेत, हे काय जातीवाद करत नाही आणि हे कोणाच्या बापाला घाबरत नाही. यांना भले भले लोक घाबरतात. राजकारणासमोर आलं तर नको बाबा हे मराठा आर्मीचे लोक आले, चला आपण एका बाजूला. कारण आपली दहशत, आपला धाक कोणावर असला पाहिजे? राजकारणावर असला पाहिजे. 288 आमदार आपण 2 मिनिटात चोपू शकतो का नाही? पण हे आपल्याला डोक्यावर आपसतात. आपल्याला लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला ती आर्मी बनवायची, ज्या आर्मीमध्ये पूर्ण शिक्षण असेल, आपल्याला प्रत्येकाला ट्रेनिंग असेल, ताकद असेल, प्रत्येक गोष्ट मी सपोर्ट करेल तुम्हाला. तुम्ही फक्त तयारी करा. लक्षात. लोकांपर्यंत हे पोहोचवा की आपल्या ठोक मोर्चा करायचा. आम्हाला मोर्चा नाही. जिथे जिथे जातात सकल मराठाची समिती जी आहे ती ज्यावेळेस मोर्चासाठी काय असं नियोजन करतात ते तुम्ही हा प्रश्न विचारा की 7 महिने तुम्ही काय करत होता? बरोबर आहे ना? प्रश्न चुकीचा आहे का? प्रत्येक मराठाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना. अधिकार आहे ना प्रत्येकाला. तर तुम्ही काय करायचं? प्रत्येकाने त्यांना विचारायचं. मॉबने जा, 10-15 जा. 7 महिने तुम्ही काय करत होता? का थांबवलं? कोणासाठी थांबवलं? कुठून आदेश आले तुम्हाला? कशासाठी हे चालवलंय? परत मोर्चेच का? 11 महिने पास नाही झाले का? कुपडी प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होतंय, कधी न्याय मिळायचा? ते तुम्ही म्हटलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही मग तो मोर्चात होईल. आणि मोर्चा झालं तर मी आज तुम्हाला सांगतो परत तेच होईल जे 11 महिन्यापासून होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं डायव्हर्ट करायचंय ठोक मोर्चाला. तर तुमची सर्वांची तयारी पाहिजे. तुम्ही सर्वांनी लोकांना सांगितलं पाहिजे. सर्वात पहिलं काय करा, इतर समाजाला सोबत घ्या. माझ्या सोबत इतर समाजाचे लोक आहेत, पण तुमच्या सोबत नव्हते का? होते ना मग मोर्चात. मग आपण काय केलं? फक्त मराठा करत गेलं. पण त्या लोकांना वाईट वाटणारच आहे. पण त्या लोक आपण असं म्हणायला पाहिजे मराठा सोबत ही इतर समाज आमच्या हक्कासाठी येतोय, आम्हाला आनंद वाटतोय. पण आपण क्रेडिट फक्त स्वतःला. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. अरे आहे ना, काळ्या तारणावरती पांढरे द्यायचे. रक्तात मराठा भिल्लाय ना. कोणी काय केलं तर जाणार आहे का? नाही जाणार आहे. तर आता लक्षात ठेवा, इथून पुढे आपल्याला 9 ऑगस्टचा मोर्चा हा कोणत्या जातीच्या विरोधात नाही दाखवायचा. नाहीतर तेच होईल जे राजकारण्यांना पाहिजे. काय पाहिजे की आपल्यापासून इतर समाज कायमचा बाजूला गेला पाहिजे. आणि मग याची सत्ता काय नाही करणार? बरोबर. राजकारणी काय आज हा येतो, उद्या तो येतो, हा पक्ष येतो, पक्ष ते बंद करा. आणि मला ते एवढं माहिती आहे नाशिकमध्ये इतकी दहशत आहेत ना, म्हणजे नाशिकचे लोक काही करू शकतात. मी तर म्हणतो नाशिकच्या लोकांनी जरी ठरवलं ना ते एकटे हक्क घेऊन येऊ शकतात. आजपर्यंत इतिहास आहे नाशिकचा, आहे का नाही? आंदोलन सक्सेस कोणाचे होतं? सर्वात जास्त नाशिकचं होतं. शेतकरी आंदोलन सर्वात जास्त कुठे झाले? सर्वात जास्त बंद पाडायचं काम इंटरनेटचं कोण करतं, कुठे करतं? कोणत्या जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं जातं, पण नाशिकचा आधी बंद करतात. कारण नाशिकच्या लोकांचा नाद नाही करायचा. तर हा नाद कुठे दाखवणार? 9 ऑगस्टला नाशिक मधला प्रत्येक व्यक्ती कुठं असला पाहिजे? कशासाठी असला पाहिजे? कशासाठी असला पाहिजे? बस मला एवढंच अपेक्षा आहे तुमच्याकडून की 9 ऑगस्टला जो कोणी येईल त्याला म्हणतात ठोक म्हणजे ठोकायचं नाही. ठोक म्हणजे काय करायचं की आपल्याला ढोल भूमिका घेऊन आपला अधिकार घेऊन यायचा. आलायच नाही. बसलो ना रेल्वेपट्टीवर तर बसलो आपण, काय फरक नाही पडत. 2 दिवस उपाशी वडापाव, काय हरकत नाही. गेलं तर गेलं वर्षाकडून जाऊन बसू, काय हरकत नाही. पण मागायचं गुन्हा नाही, सगळे आपलेच आहेत. पण असं केलं काय होईल? काय होईल असं केल्यावर? 2 दिवस त्याला मुंबई बंद पडेल, काय फरक पडतो? लोक म्हणतील आमचा आम्हाला त्रास होतो. अरे पाऊस झाला तर मुंबई बंद पडतं की नाही? मग आम्ही गेलेले काय फरक पडतं? काय फरक पडत नाही. 2 दिवस मुंबई बंद, सगळं बंद. मुंबई बंद पडणं सोपं नाही. आपण जर बंद पाडलं की त्यांना त्रास होईल.